श्रीधरस्वामी मंदिराकडून अघोरेश्वर मंदिराकडे जाताना पूर्ण जंगलचा एरिया आहे, पूर्ण असं डोंगरसारखं आहे आणि खूपच सुंदर एकदम मस्त एरिया आहे. याच्या पुढे त्याच्या मागच्या बाजूला म्हणजे श्रीधरस्वामींच्या अजून तिकडच्या पुढच्या बाजूला जर गेलं ना तर शरावती नदीचे सगळं बॅकवॉटर तिथे पाहायला मिळतं. खूप छान एरिया आहे, सगळं असं जंगल आणि झाडी सगळी तिथे. हे इक्केरीचं अघोरेश्वर मंदिर आहे. ह्याच्या वरचा जो कळस होता सोन्याचा, तो 1.5 किलो वजनाचा प्युअर सोन्याचा होता. तो टिपू सुलतानने ज्यावेळी तोडफोड केली त्यावेळी काढून नेलेला आहे. असं म्हणतात की इथे आधी मूर्ती होती. या मंदिराचं बांधकाम चालू आहे. असं म्हणतात की आधी इथे मूर्ती होती आणि तिला 48 हात होते ना, 48 हातामध्ये वेगवेगळी आयुध होती. हा नंदी आहे. अंदर जा सकते हैं? हाँ। इसमें अंदर को इधर है, उधर से जा सकते हैं. ये हा नंदी आहे, अतिशय मोठा. तर ती जी 48 हातवाली जी मूर्ती होती ना ती तोडली ज्यावेळी टिपू सुलतानने इथे आक्रमण केलं. आता तिथे शिवलिंगाची पूजा होते. म्हणजे आता इथे मूर्ती नाही आहे. मला तर एंट्री दुसऱ्या बाजूने ह्या बाजूने बंद केलेलं आहे, चालू आहे काम. हे द्वारपाल आहेत आणि ह्या बाजूने आपण जाऊ शकतो. इथे बघा सिंह आहे. मंदिर मोठं आहे, अतिशय भव्य अशा प्रकारचं. हे वरच्या बाजूचं आहे आणि हे खांब. अतिशय सुंदर डिझाईन आहे. इथे मोर आहे, माकड आहे इथे आणि इथे गणपती. सुरसुंदरी आहे. नृत्य करणारे, वादन करणारे. त्याचं मुख्य आहे ना, मुख्य दरवाजा आहे ना, हा आहे. तिथे हे द्वारपाल आहेत. कार्तिकेय आहे इथे खाली, मोर आहे. त्यानंतर इथे गणपती आहेत. इथे द्वारपाल आहेत. हे मध्ये शिव आहेत. त्या नृत्य करणाऱ्याच्या पोजमध्ये अप्सरा आहेत. त्याच्यानंतर हे आहेत द्वारपाल. तिकडे गणपती आणि कार्तिकेय आहेत. इकडे दुर्गा आहे. हे इथे भैरव असेल, एक मूर्ती पडली. इथे एक आहे श्रीकृष्ण आहेत. श्रीकृष्ण. तर असं हे अघोरेश्वर मंदिर इक्केरी सागरच्या जवळ. हे वरचं
अतिशय सुंदर कोरीव काम. चांगलं देवस्थान चांगलं आहे, परंतु त्याची डागडुजी चालू आहे अजून. श्रीधर स्वामी पाहिलं, इकेरी पाहिलं, आता वरदमुला. हे मागच्या बाजूने, डाव्या उजव्या बाजूने मी तुम्हाला हे मंदिर दाखवते. इक्केरीचं अघोरेश्वर स्वामी मंदिर, जे की आधी 48 हातवाली मूर्ती होती आणि ती नंतर टिपू सुलतानी तोडली. त्याच्यानंतर तिथे शिवलिंगाची पूजा होते. सध्या तिचं डागडुजीचं काम चालू आहे. मी 9 वर्षापासून फिरते आणि मी भरपूर व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत. त्यामुळे तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ह्या बाजूला पण एक मंदिर आहे. मी पूर्ण भारतामध्ये, म्हणजे माझं एकही स्टेट नाही सुटलेलं नाही आहे. संपूर्ण भारतात कित्येक दिवसेंदिवस मी फिरत असते. सोलो ट्रॅव्हलर म्हणून आहे मी. आणि भारताच्या बाहेरचे सुद्धा माझे भरपूर व्हिडिओ आहेत. तिथे पण मी एकटी फिरून माझे भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत. त्यामुळे ते माझे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि आवडलं तर लाईक आणि शेअर करा. अघोरेश्वर मंदिराच्या जवळचं हे आहे छोटं पण शेजारीच असलेलं देवीचं मंदिर. अतिशय सुंदर आहे. पण हे सगळे ह्याचे दगडातले आपल्या एका म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये इतके सुंदर कोरीव काम. हे जे आहे ते द्वारपाल आहेत आणि ह्या ज्या आहेत ह्या देवी आहेत. पार्वती असतील या, पार्वती. क्यों? वहाँ पे वीडियो अलाउड है, यहाँ पे क्यों? किसने कहा? कौन बोला अंदर वीडियो अलाउड है? कि कहाँ लिखा है यहाँ पे? मुझे उधर देखना, उधर है, उधर लिखा है ना. राहिलेले असतात ना खाली पडलेले ते त्यांचं आहे. अरे वा, किती सुंदर आहे पहा. हे जे आहे ना, हे नंदी मंडप. हे अघोरेश्वर मंदिर आत्ता पाहिलेलं आहे आपण नायकांच्या काळातलं. आणि आता आपण चाललेलं आहे वरदमुला.